नमस्कार नांदेडकर. आज आपण आलेले आहेत विद्याताई बोधने. गेल्या अनेक वर्षापासून ते गायनाचा कार्यक्रम किंवा डान्सचा चांगला परफॉर्मन्स देत असतात. काल गेल्या वर्षीच एक नांदेड शहरामध्ये कार्यक्रम झाला होता सिडको येथे. लावणी सम्राट, त्याचं नाव काय? लावणी सम्राट गौतमी पाटील. नाही, ती दुसरी गौतमी पाटील. तिला सुद्धा मागे पाडलेले आहेत. असे आपल्या नांदेडच्या प्रेक्षकांसाठी आज भेट भेट दिलेली आहे. ताई, आपलं नाव काय आहे? मूळ आपलं गाव कोणतं आहे? आणि आपल्याला म्हणजे डान्सचा किंवा या या क्षेत्रामध्ये कसं येण्याचा योग पडला? नमस्कार. माझं नाव विद्या संभाजी गोधने. मी प्रॉपर पूर्णेची, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी इथे रहिवासी आहे, सिद्धार्थनगरमध्ये. माझं 1ली ते 10वीचं शिक्षण विद्याप्रसारणी हायस्कूल पूर्णा येथे झालं. आणि मी लहानपणापासूनच मला थोडीफार माझे वडील म्हणजे माझे पप्पा जे की त्यावेळेस त्या काळामध्ये शाहिरी परंपरा जपण्याचं काम करायचे. आणि म्हणजे वडिलाच्या काय याच्यापासून मला वारसा मिळेल? वडील म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हापासून ते आकाशवाणी झालं, आकाशवाणी मुंबई केंद्रावर त्यांचे भरपूर कार्यक्रम झाले. आणि एक शाहिरी बाणा त्यांच्या अंगामध्ये होता. आणि त्यांची सगळ्यात छोटी म्हणजे आम्ही 6 बहिणी आहोत आणि 6 बहिण्यांपैकी मी सगळ्यात छोटी मुलगी आहे माझ्या घरची. काही गट्स म्हणतात ना थोडे आईचे किंवा वडिलांचे, तर माझ्यामध्ये माझ्या वडिलांचे आले. आणि जसं पप्पाला जसं भाषण कौशल्य असेल किंवा कुठं वक्तृत्व असेल किंवा एखादा शाहिरी कार्यक्रम असेल किंवा गीत गायन असेल, दारूबंदी असेल, मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, अशा बऱ्याच सरकारी कामांमध्ये किंवा समाज सुधारणेमध्ये माझ्या पप्पांचा सहभाग होता. आणि त्यांची चळवळ नेहमी नेहमी माझ्या सोबत राहिली. आणि त्यांच्याकडे पाहत पाहत त्यांचे गुण माझ्यात आले. आणि मी लहानपणापासून गुणगुण गुणगुण करायचे आपल्या घरामध्ये, कारण सगळ्यात लहान असल्यामुळं लाडाची पण. आणि पप्पा यायचे ऑफिसवरून, मग आम्हाला गाणे वगैरे थोडंफार शिकवणं करणं. पण थोडंफार माझं गाण्याकडे लक्ष कमी गेलं. आणि मला लहानपणापासून डान्स करण्याची खूप आवड होती. शाळेमध्ये 1ली ते 10वी पर्यंत एकही संधी मी सोडली नाही डान्समध्ये. आणि त्यानंतर माझं महाविद्यालयीन शिक्षण म्हणजेच आमचं गुरुबुद्धी कॉलेज पुणेला आहे. तर तिथं मी 5 वर्ष होते. त्यावेळेस मी 5 वर्षामध्ये आमच्या कॉलेजचं पहिलं डान्सचं आणि डान्समध्ये लावणीमध्ये पहिलं बक्षीस म्हणजे मलाच मिळालेलं आहे आमच्या कॉलेजमध्ये. तर पुढचं नांदेड शहरामध्ये येऊन तू पत्रकारिता केलीस, 1-2 न्यूज चॅनलला काम केलीस. तुझं खूप चांगलं नांदेड शहरामध्ये नाव आहे. आणि आता पुढचं भविष्य म्हणजे तुझी काय वाटचाल असेल तुझी? तर माझी वाटचाल एकतर मला डान्समध्ये पण मला स्वतःला टिकवायचंय, कारण माझी जी कला आहे ती मला अशी वेस्ट नाही जाऊ द्यायची. कुठेतरी तिला म्हणजे स्टेज मिळावा यासाठी मी काही करेल. मला काही मिळावं ह्या अपेक्षेने नाही, तर एक माझ्यात काहीतरी टॅलेंट आहे त्यासाठी. आणि मला काही बक्षीस वगैरे काही मिळावं अशा अजिबात माझी अपेक्षा नाहीये. आणि त्याचबरोबर लोक सतत असं बोलतात की जर 6 बहिणी आहेत, घरी आमचं कुटुंब मोठं आहे आणि त्यात आपण सामान्य वर्गीय आहोत, तर त्यामुळं बऱ्याच लोकांचं असं म्हणणं येतं की मुलगी नाचते, डान्स करते, म्हणजे घरच्यांना आता माहितीच आहे तुम्हाला. तर त्या लोकांसाठी थोडंसं मला इकडं पण मला जपायचंय आणि तिकडं पण स्वतःला जपायचंय. कारण काही लोक म्हणतील की ही नाचणारीच आहे, पण जे लोक मला ओळखतील, जे लोक मला पाहतील, ते सुद्धा म्हणतील ही वाचणारी पण आहे. तर मी दोन्ही माझे बॅलन्स सांभाळलेले आहेत, एकीकडे नाचणं पण आणि इकडे वाचणं. नक्कीच अजून लावणीचे तू कार्यक्रम नांदेड शहर व कोणत्या कोणत्या ठिकाणी केलेले असतात? तुझा आवडता म्हणजे एखादा सण असेल ते नांदेडच्या प्रेक्षकांना थोडक्यात सांग. तर मी या या अगोदर काही सुरुवातीला मी माझ्या लावणीचे रील्स वगैरे काय बनवत नव्हते. आणि आता आता मी कुठेतरी माझे थोडेफार रील्स जे काही प्रोग्रामच्या असतील किंवा माझ्या असतील. पण पहिला प्रसंग असा आला की आपल्या इथे देहआंडीचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये गौतम पाटीलला बोलवलं होतं. त्यावेळेस त्यांचे नाव आताही चर्चेत आहे. तर ते बॅनर मी सहज असं पाहिलं होतं आणि मी म्हटलं तिला बोलवलं आणि मला का नाही बोलवलं, मला काही येत नाही का डान्स. तर मग असंच आमची बहीण आहे प्रियंका गायकवाड, तर त्यांनी लगेच त्या आयोजकांना फोन केला आणि सांगलं की आमची बहीण अशी आहे. तर आमची बहीण आहे की जिनं आम्हाला फुल सपोर्ट केला नांदेड शहरामध्ये काम करण्यासाठी. सो मला पहिला मोठा आणि जे मी
फर्स्ट टाइम जर लावणी प्रेझेंट केली असेल तर ते 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 तिथलाच ते क्षण असेल की ज्या वेळेस दहीहंडीचा कार्यक्रम होता आणि मला नाही नाही म्हणलं तरी 20 ते 30 हजार लोकांनी मला त्या स्टेजवर पाहिलं. आणि तेव्हापासून मला कुठेतरी वाटलं की एवढ्या लोकांनी मला पाहिलं आणि एवढ्या लोकांनी माझी वाह केली, नक्कीच माझ्यामध्ये काहीतरी चांगलं आहे करण्यासारखं आणि लोकांनाही आवडण्यासारखं. तर त्या त्या स्टेज पासून मी नंतर असं ठरवलं की आता मी पुढचे काही जे काही मला कार्यक्रम येतील, सांस्कृतिक कार्यक्रम येतील, त्यामध्ये मी सहभाग घेईन. आणि शक्यतो मी आतापर्यंत लोकमत सखी मंचाचे 7 ते 8 प्रोग्राम केले आणि त्या कार्यक्रमाला मला भरभरून प्रतिसाद पण आला आणि खूप चांगल्या पद्धतीनं मला त्या लोकांनी ट्रीट पण केलं. जसं की लोक वेगळ्या नजरेने पाहतात, पण त्या लोकांनी मला तसं पाहिलं नाही. कारण मी प्रोफेशन धरून आणि माझं संस्कार जपून सगळ्या गोष्टी करत असते. नक्कीच. आणि तुला कामगार कल्याण मंडळातर्फे पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. त्या काही जे नांदेडचे काही कलाकार असतील तर त्यांना काय सांगशील? नक्कीच आम्हाला नेहमी आमचे मार्गदर्शन करणारे आमचे जे काही आमची संपूर्ण टीम आहे, जे की कामगार कल्याणमध्ये जेव्हा काही हे आपल्या मजूर लोकांच्या लेकरांसाठी किंवा कामगारांच्या लेकरांसाठी जे काही स्कीम असतात किंवा जे काही स्पर्धा असतात, त्या बऱ्याच लोकांना आतापर्यंतही माहिती नाहीत. पण यापुढून जर माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर बऱ्याच गोष्टी आहेत जे की आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. तर फक्त आपल्याला कामगाराचं सर्टिफिकेटच नाही, तर आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धा आहेत, जसं की निबंध स्पर्धा, डान्स स्पर्धा, लोककला, गीत गायन स्पर्धा, ह्या सगळ्या स्पर्धा तिथे होत राहतात आणि आम्ही पण एका कामगाराचेच लेकरं आहोत. तर आम्ही आवर्जून तिथे आमचा भाग घेत असतो आणि प्रत्येक वर्षी आमचा पहिला क्रमांक आम्ही तिथून मिळवत पण असतो. शेवटचा प्रश्न, तुला नांदेडमध्ये आणि तुझ्या घरामध्ये किती जणांचा सपोर्ट आहे? तसं पाहिलं तर आता आई आमची थोडी ग्रामीण भागाची आहे आणि पप्पा पण आहेत. पण पप्पा बऱ्याच दिवसापासून इकडे पुणेमध्ये राहतात. त्यामुळे त्यांना माहिती आहे, की मुली अ, म्हणजे दोन्ही घरी दिवा पेटवणाऱ्या आहेत. त्यामुळे पप्पा थोडंसं चांगलं करतात. आईचं थोडं असतं कारण आईचे नातेवाईक थोडेसे ग्रामीण भागातून येतात आणि त्यांना आवडत नाही. पण निश्चित एखादा वेळ येईल, की ते सुद्धा सांगतील, की "हां, विद्या आमचीच नात आहे, विद्या माझीच भाची आहे." पण त्यावेळेस बघू आता पुढच्या पुढं काय होतं ते. नक्कीच. नमस्कार.